श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, आजची रात्र तुझ्यासाठी खूप काही आशीर्वाद घेऊन आलेली रात्र असेल. जेव्हा तू हा संदेश ऐकायला घेशील तेव्हापासून तुझ्या आयुष्यात काही अद्भुत चमत्कार दिसू लागतील, जे तुझ्यासाठी खूप काही आनंददायी ठरणारे आहेत. बाळा, तुझ्यासाठी आलेला आशीर्वाद हा तू संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. या संदेशाला न टाळता संपूर्ण ऐक, कारण यात तुझे जीवन परिवर्तन करणारे काही आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो. म्हणूनच तू हा संदेश संपूर्ण ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. बाळा, कधीही स्वतःला एकटे मानू नकोस, कारण मी सतत तुझ्या सोबत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकेल त्याच्यासाठी बंद नशिबाचे द्वारही उघडल्या जातील. तुम्ही जर या रात्रीतून ती प्रार्थना करत असाल तर तुमच्या दिशेने ते आशीर्वाद येऊ लागतील. भक्तिभावाने, संपूर्ण श्रद्धेने हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा, कारण मी याची योजना तुमच्यासाठीच केली आहे. बाळा, तुझा भाग्योदय लवकरच होणार आहे. आनंदी हो आणि हास्यमुखाने माझ्याकडे ये, कारण मी तुझ्यावर ते आशीर्वादांचे वर्षाव करण्यासाठी तत्पर आहे. तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर तुझ्यावर तो आशीर्वादांचा वर्षाव होईल. तुझ्या क्लेश, कटकटी, भांडणे आणि खूप काही त्रास त्या जीवनातून निघून जातील, कारण माझा आशीर्वाद जिथे येतो तिथे सर्व काही दुरीत निघून जाते. तुम्हाला होत असलेले त्रास, तुम्हाला होत असलेल्या वेदना संपवून टाकणारा माझा आशीर्वाद ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल, अगदी त्या क्षणापासून तुम्ही पाहाल की तुमच्या आयुष्यात अद्भुत चमत्कार घडू लागले आहेत, जे फक्त तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहेत. मागील काळात शत्रूंनी तुमच्यावर खूप काही हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला, पण आता इथून पुढे ते त्यांच्या कार्यात यशस्वी ठरणार नाहीत, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत आल्यामुळे आता तुम्ही संपूर्णपणे सुरक्षित आहात. कारण देव जेव्हा येतात तिथे सर्व काही अंधार संपून फक्त देवाचा दिव्य प्रकाश निर्माण होतो. माझ्या प्रिय बाळा, या आशीर्वादासह तुला एक आज भेटवस्तू देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझे हात पुढे कर, कारण लवकरच तुला ती भेटवस्तू प्राप्त होईल. कारण आता तू निश्चिंत असावा अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे मागील काळात तुम्ही ते सर्व काही कठीण पाहिले आहे, तुम्ही ते त्रासही सहन केले आहेत, पण म्हणूनच देवांनी आता तुमच्यासाठी असे द्वार उघडले आहे जिथून तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवून आता तुमच्या आयुष्यातील ते कटकटींचे सामने करणे आता बंद होईल. आता इथून पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही तो लखलखाट पाहाल जे तुम्ही इच्छित आहात. पुढे दिवाळीपर्यंत तुमच्या आयुष्यात आता असे दिवस येणार आहे, ही तुमची दीपावली अशी जाईल की त्यात तुम्ही आनंदी आनंद आणि खूप काही गोड बातमींना स्वागत कराल, कारण देवाची तशी इच्छा आहे की तुमच्यापर्यंत ते आनंद यावेत आणि तुम्ही त्याच्या देवाच्या ध्यानात असावे, देवाच्या नामात असावे. देव तुमच्यासाठी खूप काही कार्य करत आहे. जेव्हा तुम्हाला एकटे वाटते तेव्हा देवाकडे या, कारण देवाकडे येताना कुठलीही भीती, शंका मनात ठेवून येऊ नका. देव म्हणतात, तू माझा प्रिय बाळ आहेस, म्हणूनच आज हा संदेश मी तुला देऊ इच्छितो. तुझा भाग्योदय करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात खूप काही आनंदाचे क्षणही येऊ लागतील. तू आणि तुझे संपूर्ण कुटुंब आनंदित असावे यासाठी माझ्या काही योजना आहेत, ज्या तुझ्यासाठी आता कार्यान्वित होणार आहेत. बाळा,
आज तुला झोपी जाताना खूप काही आनंदही प्राप्त होणार आहे, कारण ती विश्रांती, तो आनंद मीच तुला देणार आहे. योग्य वेळेवर बाळाला काय हवे आहे ते देण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. तुझ्या मनातील ते सर्व काही मी जाणतो, पण आता निश्चिंत राहा. ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. अगदी तुमचे नातेही तुम्हाला मिळतील आणि त्यातील ते प्रेम, गोडवा, आपुलकी आणि मायाही तुम्हाला प्राप्त होईल. प्रत्येक नात्यातील जे तुम्हाला हवे आहे ते प्राप्त करण्यासाठी तुझी जी इच्छा आहे, तुझी जी तळमळ आहे ती मी पाहत आहे. आता निश्चिंत राहा, कारण पुढील काळ तुमच्यासाठी आनंदाचा, आरोग्याचा येत आहे. ज्यांना त्या आरोग्याच्या समस्या आहेत, आता त्यांनी जी काही देवाकडे केलेली प्रार्थना आहे ती स्वीकार केल्या जात आहे. तुम्ही असे मानू नका, कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल, पण तुमचे नाम जप करणे सुरू ठेवा. तुमचा विश्वास आहे ना की तुमचा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. आज काही गोष्टी पडद्याच्या आड जाणवत असतील, पण सगळं काही तुमच्यासाठी सुरळीतपणे सुरू राहील आणि तुम्ही देवाचे प्रिय बाळ व्हाल, कारण तुम्ही इच्छिलेले देव तुम्हाला आनंदाने देऊ इच्छितात. त्यासाठी तुम्ही सज्ज व्हा. आपल्या कर्मात अधिक मन रमवा, कारण अधिक मन रमवाल तितकेच तुम्ही आनंदाचे स्वागत करायला तयार व्हाल. देव म्हणतात, घाबरू नकोस, मी सतत तुझ्या पाठीशी उभा असताना तुला कसलीही भीती, भय वाटण्याचे कारण नाही. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर खूप काही प्रेमाचा, आनंदाचा, आशीर्वादांचा वर्षाव करणारा देव आहे. मी इतर देवांसारखा फसवा देव नाही. तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तू स्वतःला भाग्यशाली मान, कारण तुझ्या भाग्याचे द्वार उघडणारे आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तू जेव्हा ऐकायला घेशील त्या काही काळातच तुला आता मोठी आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. मन मोकळे कर. तुला जे काही हवे आहे ते मला माग. इतरांना मागण्यात काहीही अर्थ नाही. बाळा, मनुष्यांना तुम्ही जेव्हा आपल्या काही गोष्टी सांगता तेव्हा ते त्याच्यावर काहीही उपाय देत नाहीत, काहीही करू शकत नाहीत. उलट ते काही काळात तुमचे त्रास इतरांना सांगून तुमच्यावर ते हसू लागतात. तेव्हा जे काही सांगायचे, जे काही मागायचे ते आपल्या देवाला मागा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा, कारण या ब्रह्मांडातली प्रत्यक्ष ऊर्जा आहे ती देवाची, आणि देव जे करू शकतात ते अन्य कुणीही करू शकत नाही. खूप जास्त त्रास करून घेऊ नकोस. जास्त विचार करत बसू नकोस. खूप काही मानसिक त्रास होत असेल तर जप ध्यान वाढव, कारण मी सतत तुला मदत करायला आलो आहे. बाळा, आज तुझ्यासाठी खूप काही मोठा दिवस आहे. आजपासून तुझ्या आयुष्यात ती भरभराट, सुख, समृद्धी प्रत्येक क्षणाला तुला जाणवू लागेल, कारण तुझे घरदार आता मी सुखाने आनंदाने भरून देण्यासाठी आलो आहे. बाळा, या संदेशाला तिथेच पोहोचवल्या जाईल जिथे माझे प्रेमळ भक्त आहेत, जे श्रद्धेने संदेश ऐकतात आणि संदेशांवर संपूर्ण विश्वासही ठेवतात. आता तुझ्या जीवनातून तो अंधकार कायमचा दूर होईल आणि तुला माझी प्रकाशाची दिशा प्राप्त होईल. तुझे जीवन सुख, समृद्धी, आरोग्याने परिपूर्ण होईल. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल तिथले सर्व काही दुरीत निघून जाईल. तुमच्या मनातील मोठमोठ्या इच्छाही पूर्ण होऊ लागतील. असे स्वामींचे आशीर्वाद घेऊन आलेला हा संदेश तुमच्यापर्यंत आला आहे, म्हणूनच तुम्ही भाग्यशाली आहात. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत. तुम्हाला सुख, समाधान, आरोग्य, आनंदाची प्राप्ती करून देणारे आशीर्वाद देवत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.